श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. तर यामध्ये कोणत्या राशीला असणार आहे शनीची साडेसाती व कोणत्या राशीवर अडीकीचा भाव असणार आहे व नक्की या राशीला कोणत्या अडचणी येणार आहे व अशा वेळी कोणते उपाय केले पाहिजेत. तर चला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. मार्च 2025लाच शनी महाराजांनी राशीचे परिवर्तन केले होते. शनी महाराज 2.5 वर्षांनी राशीचे परिवर्तन करत असतात. तर 2026मध्ये शनी महाराजांचा कुठलाही राशी परिवर्तन होणार नाही. जेव्हा 2025 मार्च महिन्यात शनी महाराजांनी मीन राशीत प्रवेश केला व त्यावेळी मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला होता. पहिला टप्पा म्हणजे पहिले 2.5 वर्ष, दुसरा टप्पा म्हणजे दुसरे 2.5 वर्ष व तिसरा टप्पा म्हणजे शेवटचे 2.5 वर्ष. मेष राशीचा पहिला टप्पा सुरू झाला होता तो तसाच 2026मध्ये तसाच असणार म्हणजे पहिला टप्पा 1 वर्ष कमी झाले असे आपण म्हणू शकता व मीन राशीवर दुसरा साडेसातीचा टप्पा सुरू आहे तो सुद्धा तसाच असणार आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू आहे व तो सुद्धा 2026मध्ये तसाच असणार आहे. म्हणजे साडेसाती असणाऱ्या राशी कोणत्या आहे तर मेष, मीन आणि कुंभ या असणार आहेत. फक्त या राशींचे साडेसातीचे वर्ष 1 वर्ष कमी झाले असे म्हणू शकता. त्याचबरोबर धनु व सिंह राशीला असणार आहे शनीची अडसगी असणार आहे. तर आता या 2 राशीला 2026मध्ये काय अनुभव येणार आहे तर साडेसातीमुळे किंवा शनीच्या अडसगीमुळे सगळ्यात पहिले मेष राशीबद्दल बोलायचे झाले तर 2026मध्ये मेष राशीसाठी पहिलाच टप्पा सुरू आहे. तर कठोर परिश्रम असणार आहेत. संयमाची परीक्षा घेणारे हे वर्ष असणार आहे. मेष राशीच्या लोकांना कामात विलंब होणं किंवा अडचणी येणं हा अनुभव येत असेल. आर्थिक देखील अडचणी येणार आहेत आणि त्या जाणवतही असतील. छोट्या मोठ्या गोष्टीवरून कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच परंतु तुम्ही या सर्व गोष्टीकडे सकारात्मक गोष्टीनेच बघायचे आहे. जरी आपल्या आयुष्यात साडेसाती असेल तरी आपण सकारात्मक गोष्टीनेच बघायचे आहे. आता मेष राशीचे लोकांना इतर ग्रहमान नक्कीच मदत करणार आहेत आणि त्यामुळे 2026मध्ये मेष राशीचे लोक निश्चित प्रगती करतील. भक्ती व प्रगती करतानाच मार्ग सोपा नसेल तर खरं तर असेल. भरपूर कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील. मग कुठले उपाय मेष राशीचे लोक करू शकतात तर मेष राशीचे लोक दर शनिवारी मोहरीचे तेल दान करू शकतात. त्याचबरोबर हा एक उपाय झाला व शनी मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. त्याचबरोबर हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र रोज पठण करणं किंवा यापैकी एक स्तोत्राचे पठण करणे हाही उपाय आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साडेसातीच्या काळात आपल्याला कर्माचे फळ आपल्यालाच मिळत असते. त्यामुळे कर्म सुधारणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. गरीब, गरजू आणि वृद्धांना नक्कीच सेवा करा. त्याचबरोबर होता होईल तेवढं दानधर्म करणे या गोष्टी नक्कीच साडेसातीमध्ये लाभ देतात. सर्वात प्रथम भरपूर परिश्रम करणाऱ्याला शनी महाराज त्रास देत नाही. तुम्हाला जर खूप मेहनत करणारे असाल तर शनी महाराज खूप कृपा करतात. त्यांना मेहनत करणारे लोक खूप आवडतात. साडेसाती आली म्हणून बऱ्याच जणांना साडेसाती आली व गेली कळतसुद्धा नाही, कारण त्यांना मेहनत करण्याची सवय असते. त्यामुळे या काळात त्यांना वेगळा अनुभवसुद्धा येत नाही, कारण ते कंटिन्यू काम करत असतात म्हणून ते काही एवढं लक्ष देत नाही. आता वळूया मीन राशीकडे. आता मीन राशीचा
साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे व 2026 हे वर्ष मीन राशीसाठी बदलाचे असणार आहे. मीन राशीच्या लोकांना थोडा चढ उतार जाणवणार आहे. यामध्ये नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये काही जबाबदाऱ्या थोड्या थकवणाऱ्या असणार आहेत, परंतु नवीन संधीसुद्धा 2026 देणार आहे. मीन राशीच्या लोकांनी सुद्धा बजरंग बाण, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र चे पठण करावे. शनिवारी काळे उडीद दान करावे. गरीब गरजूंना चप्पल, कपडे, अन्न या वस्त्रांचे जेवढे दान करता येईल तेवढे दान करावे. साडेसाती ही काय वाईट नसते, तर साडेसाती आपल्याला आपल्या कोण परक कोण यांची जाणीव करून देते. कोण आपलं कोण परक याची जाणीव करून देते. व साडेसातीमध्ये आयुष्य तेवढे आयुष्यभर पुरत असते असं काही नाही आहे. म्हणजे आपण जी साडेसाती वगैरे म्हणतो ती काही खूप भयान वगैरे अशी काही नसते. सकारात्मक दृष्टीने जर बघितले तर काही नसतं आणि सकारात्मक दृष्टीनेच बघणे खूप गरजेचे आहे. आता कुंभ राशीचा शेवटचा टप्पा चालू आहे. या लोकांनी भरपूर ताण तणाव सहन केलेला आहे. भरपूर अडचणी त्यांना आलेल्या आहे. पण 2026 हे वर्ष खूप आरामदायी आहे. तुमचे रखडलेले काम पुढे जातील. तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुंभ राशीच्या लोकांनी जो त्रास सहन केला आहे तो आता हळूहळू थोडी परिस्थिती सुधारते. तुमच्या लक्षात येईल जे उपाय मीन, मेष, सिंह राशीसाठी सांगितले तेच कुंभ राशीचे पण लोक ते उपाय करू शकतात. आता बोलू धनु व सिंह राशीबद्दल. धनु व सिंह राशीला पण शनीची ठिया अर्थात शनीची अडीचगी चालू आहे. त्यामुळे आर्थिक भार तुम्हाला सहन करावा लागेल. आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. या गोष्टीमुळे तुम्ही थोडे उदास झालेले आहात. पण उदास होण्याची गरज नाही. थोडी मेहनत कराल, स्वतःवर थोडा लक्ष द्याल, सावधगिरी बाळगाल, मग हा काळ सुद्धा तुम्हाला सकारात्मकता देणारा ठरेल. लक्षात असू द्या, साडेसाती असू द्या किंवा शनीची अडचगी असू द्या, असे असेल तर आपल्या मनात अगोदरच नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते व तिथेच आळा घातला पाहिजे आपल्या नकारात्मक विचारांना. चांगले पॉझिटिव्ह व्हिडिओ ऐका, सत्संग ऐका, संत सद्गुरू यांचे विचार ऐका आणि पॉझिटिव्ह विचार करा. असे केल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टीपासून आपल्याला जे आपलं निगेटिव्ह विचार आहेत ते कमी होतील. अशा प्रकारे या राशींचे आज आपण जे साडेसाती आहे ती पाहिलेली आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.